आजच्या या सेशनमध्ये आपण क्रिस्टलोग्राफी आणि क्रिस्टल लॅटिस ह्या महत्त्वाच्या टॉपिकवरचे काही MCQs आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी मी हे सांगेल, महाराष्ट्र स्टेट बोर्डने जो नवीन सिलेबस 12वी सायन्सचा रिलीज केलेला आहे त्यामध्ये जो एक टेबल दिलेला आहे अबाउट द ब्रेव्हिस लॅटिस, तर त्यामध्ये त्यांनी विशेष काही माहिती दिली नाही जशी मागच्या सिलेबसमध्ये होती ती. त्यामुळं स्टेटच्या मुलांना आता जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. म्हणजे क्रिस्टलोग्राफीचे किंवा लॅटिसचे जे MCQs असतील दे आर मेनली बेस्ड ऑन क्युबिक सेल, राईट. सो CBSE मध्ये अजून सिलेबस तसाच आहे, त्यामुळे आपल्याला हा टॉपिक सोडून चालणार नाही. म्हणजे नीट किंवा JEE परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे. सो ठीक आहे, आपण थोडेसे MCQ डिस्कस करू, त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट त्यातनं काढता येतील. ठीक आहे. सो एनिवे, माझ्याकडे एक पहिला MCQ आहे. टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीम हॅज द फॉलोइंग युनिट सेल डायमेन्शन. सी क्रिस्टल सिस्टीम त्यांनी कोणती सांगितली आहे? टेट्रागोनल. ठीक आहे. टेट्रागोनल युनिट सिस्टीम हॅज फॉलोइंग डायमेन्शन्स असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. एकच PMT एक्झामचा प्रश्न आहे तो. तर त्यात आणि ऑप्शन दिलेले आहेत पहा. ऑप्शन ए आहेत A = B = C अँड अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री. हा एक ऑप्शन आहे. त्यात दुसरा ऑप्शन आहे याच्यामध्ये बी ऑप्शन आहे A = B ≠ C अँड अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री. थर्ड ऑप्शन इज A ≠ B ≠ C and alpha beta gamma again they are 90 डिग्री. आणि लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे मित्रांनो A = B ≠ C and alpha and beta are 90 डिग्री and gamma = 120 डिग्री. ठीक आहे. सो मित्रांनो, हे ऑप्शन आहेत. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला या प्रश्नातनं बरंचसं काही शिकायला भेटेल. त्याचं म्हणणं आहे की टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीम हॅज फॉलोइंग युनिट सेल डायमेन्शन. तर मित्रांनो, कुठल्याही युनिट सेलमध्ये अगोदर डायमेन्शन समजून घ्या. सपोज ही एखादी युनिट सेल आहे, लाईक क्युबिक सेल ऑर समथिंग लाईक दिस. सो याच्यामध्ये ABC कशाला म्हणायचं? तर आपण ABC म्हणजे त्याच्या एज लेंथ म्हणू आणि त्यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा हे त्यामधले अँगल म्हणू. समजा A आणि B मधला अल्फा आहे, B आणि C मधला बीटा आहे आणि हा गॅमा आहे. ठीक आहे. सो ही टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. मग आता टेट्रागोनल मुळात शेप कसा असतो ते जर कळालं तर वी कॅन इझिली सिलेक्ट द ऑप्शन. आता याचं जर मित्रांनो आन्सर बघितलं तुम्ही तर याचं आन्सर आहे आपलं ऑप्शन बी. याचा आन्सर काय आहे? ऑप्शन बी. का टेट्रागोनल मध्ये A आणि B म्हणजे एका फेसवर दोन एज लेंथ सारख्या आहेत आणि त्याचे तिसरी एज लेंथ ह्या दोन्हीच्या बरोबरीत नाहीये, म्हणजे ती जास्ती किंवा कमी. आणि अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्री. म्हणजे थोडक्यात ही जॉमेट्री कशी असली पाहिजे त्यासाठी आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकातनं टेट्रागोनलची जर जॉमेट्री बघितली तर टेट्रागोनल मध्ये यू कॅन सी इट इज अ बॉक्स लाईक दिस. ज्याचे एंड फेसेस कशा आहेत मित्रांनो? त्याचे एंड फेसेस हे स्क्वेअर आहेत. ठीक आहे. एंड फेसेस कशा आहेत? स्क्वेअर. म्हणजे A आणि B या दोन बाजू सारख्या आहेत. ठीक आहे. आणि C म्हणजे जी त्याची हाईट आहे ती सारखी नाहीये. आणि अगेन दीज अँगल्स आर 90 डिग्री विथ इच अदर. म्हणजे ABC ने एकमेकांबरोबर 90 डिग्रीचे अँगल केलेले. दॅट इज वाय द आन्सर इज A = B ≠ C and alpha = beta = gamma = 90 डिग्री. ठीक आहे. सो हा एक MCQ आपण रेफरन्स म्हणून जर धरला तर हा शब्द फक्त बदलल. लाईक स्टेटमेंट काय होती MCQची? का टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीम हॅज फॉलोइंग डायमेन्शन्स आणि 4 ऑप्शन दिले. तो वेगळ्या प्रकारे हाच MCQ किंवा अशा टाईपचा MCQ कसं विचारू शकतो तो? का लेट अस से मोनोक्लिनिक क्रिस्टल स्ट्रक्चर हॅज फॉलोइंग डायमेन्शन्स. देन इन दॅट केस तुमचा जो टेबल आहे जो CBSEच्या बुकमध्ये दिलेला आहे, इतर अनेक MCQच्या बुक्समध्ये दिलेला आहे, तो टेबल तुमचा व्यवस्थित पद्धतीने वाचला गेलेला पाहिजे. सो तुम्ही तो शेप लक्षात ठेवा आणि फ्रॉम शेप यू कॅन इझिली रिमेंबर द टाइप ऑफ MCQ. सो इट इज वन ऑफ द टाइप विच इज अगेन यू हॅव टू मेमराइज. ठीक आहे. सो याचे स्किल आहे सच काही नाहीये. तुम्ही ते प्रत्येक फिगर लक्षात घ्या
अल्फा बीटा गॅमा हा टर्मिनॉलॉजी सगळ्यांना कॉमन आहे, एबीसी टर्मिनॉलॉजी सगळ्यांना कॉमन आहे. तर त्या पद्धतीने हा प्रकारचा एमसीक्यू तुम्ही सोडू शकता. म्हणजे स्ट्रेट वे सांगायचं ठरलं तर 7 ब्रेव्हिस लॅटिस आहेत आपल्याकडं. आता त्यात परत आपण बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, त्यानंतर सिंपल हे सब टाइप्स आपण पाडलेले. तसे 7 चे 14 झाले. बट देन डायमेन्शन बेसिसवर जर आपल्याला एमसीक्यू विचारला तर आपल्याला ते 7 याचे शेप्स आठवले पाहिजे. त्यातले आपण हेक्झागोनल सहज लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर तुमचं क्यूबिक सहज लक्षात ठेवू शकतो. हाच प्रश्न जर क्यूबिकला आला असता मित्रांनो, समजा मी इथं क्यूब काढलेला आहे, ठीक आहे, हा एक क्यूब घेऊ आपण असा. हाच प्रश्न जर क्यूबिकला आला असता तर क्यूबिक मध्ये ए बी आणि सी म्हणजे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असतं, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री असतं. सो अशा प्रकारे हा प्रश्न क्यूबिकला सॉल्व्ह करू शकता. किंवा टेट्रागोनल आपल्या समोर आहे म्हणजे क्यूबिक, टेट्रागोनल, हेक्झागोनल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि राहिलं रेस्ट ऑफ दी तर तुम्ही एकदा ते फिगर पाहून घ्या असं मी सजेस्ट करेल. ठीक आहे. सो हा एमसीक्यू आय होप तुम्हाला समजलेला असेल. आता आपण पुढचा एमसीक्यू पाहू. माझ्याकडे आणखी एक एमसीक्यू आहे. हा एक्झाम्पल बेस एमसीक्यू जाईल. एमसीक्यू ची स्टेटमेंट आहे का मित्रांनो, काय रॉम्बिक सल्फर हॅज फॉलोइंग स्ट्रक्चर. प्रश्न काय विचारला त्याने, रॉम्बिक सल्फर हॅज फॉलोइंग स्ट्रक्चर. रॉम्बिक सल्फर, ठीक आहे, शब्द मी फक्त घेतला त्यातला. रॉम्बिक सल्फर हॅज फॉलोइंग स्ट्रक्चर. त्यात ऑप्शन आहे ओपन चेन, दुसरा आहे टेट्राहेड्रल. पहिला ऑप्शन आहे ओपन चेन, दुसरा टेट्राहेड्रल, तिसरा पकर्ड 6 मेम्ब्रेन रिंग आणि पकर्ड 8 मेम्ब्रेन रिंग. तर मित्रांनो स्टेट सीईटीच्या बाहेरचा क्वेश्चन आहे, म्हणजे स्टेट सीईटीला याचा काही विशेष फायदा होणार नाही. मी आता स्ट्रेट वे तुम्हाला आन्सर सांगतो. हे जे रॉम्बिक स्ट्रक्चर आहे त्यात ठीक आहे, रॉम्बिक स्ट्रक्चर मध्ये सल्फर मध्ये बेसिकली सल्फरचं जर आपण एक्झाम्पल जर घेतलं, ठीक आहे, हा क्वेश्चन आपण मार्क करून ठेवू. विल डिस्कस दिस ऑन लेटर. रॉम्बिक सर्कल I'll have to give certain explanation about the chain and tetrahedral and then puckered 6 membrane ring and all. ठीक है. तो अपन नेक्स्ट एमसीक्यू घेऊ. स्पेस लॅटिस ऑफ CaF2 इज. स्पेस लॅटिस ऑफ CaF2 याचा स्पेस लॅटिस कसा असतो या संदर्भात एमसीक्यू आहे. आणि आपल्याला ऑप्शन काय काय दिलेले आहे मित्रांनो पहा. फेस सेंटर्ड क्यूबिक FCC, त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्यूबिक BCC, त्यानंतर सिंपल क्यूबिक SC अँड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग दॅट इज HCP. ठीक आहे. आता हा क्वेश्चन मध्ये आपण जर उत्तर बघितलं तर CaF2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईडचं स्ट्रक्चर हे FCC टाईप असतं मित्रांनो. ते कसं असतं FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक. लक्षात ठेवा, हा लक्षात ठेवायचा एमसीक्यू. FCC CaF2 मध्ये स्पेस लॅटिस कसा असतो, फेस सेंटर्ड असतो, फेस सेंटर्ड क्यूबिक. म्हणजे यातनं 2 गोष्टी आपल्याला लक्षात येतील. पहिली गोष्ट का CaF2 ची सेल कोणत्या शेपची असती, क्यूबिक शेपची. आणि त्यातली त्यात तो कोणता प्रकार आहे FCC. लाईक क्यूबिक मध्ये अवेलेबल किती आहे, 3. सिंपल क्यूबिक, फेस सेंटर्ड क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक. त्यातला त्यात कोणता आहे, फेस सेंटर्ड. ठीक आहे. नेक्स्ट एमसीक्यू आपण घेऊ. So we have next MCQ. The unit cell of NaCl lattice is. NaCl. आता CaF2 च्या जागेवर कोण आला, NaCl. The unit cell of NaCl lattice is. परत ऑप्शन पहा. A body centered cube has 3 Na plus ions, then has 4 NaCl units and it is electrically charged. See, 4 ही ऑप्शन मेळ खात नाहीये. प्रश्न परत आहे का. युनिट सेल ऑफ NaCl लॅटिस इज. द युनिट सेल ऑफ NaCl लॅटिस पहिला ऑप्शन इज बॉडी सेंटर्ड क्यूब, दुसरा ऑप्शन आहे हॅज 3 Na प्लस आयन्स, तिसरा ऑप्शन आहे हॅज 4 Na प्लस युनिट्स आणि चौथा ऑप्शन आहे इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सो मित्रांनो हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. तुम्हाला आठवत असेल एका लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं
NaCl, CaF2 हे आयनिक सॉलिड्स आहेत, राईट. आणि सगळ्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर सारखेच आहे. जस्ट आपण आत्ता बघितलं की CaF2 चं क्रिस्टल स्ट्रक्चर FCC. नाउ इफ इट इज FCC, इट मस्ट कंटेन 4 पार्टिकल्स. ठीक आहे, 4 पार्टिकल्स. इट मे बी ॲटम, इट मे बी आयन और इट मे बी मॉलिक्यूल. मग ह्या प्रश्नासाठी आपल्याला त्याने ऑप्शन काय काय दिले होते. पहिला बॉडी सेंटर्ड क्यूब, जो मुळात FCC, त्यामुळे हा ऑप्शन नाही येणार आपला. दुसरा दिला होता त्याने 3Na+ आयन. इथं आपण NaCl मध्ये Na आणि Ca हे दोघं एकत्र येऊन NaCl चा मॉलिक्यूल तयार करतात, आयनिक बॉन्ड तयार करून, राईट. म्हणजे हाही ऑप्शन नाही. हॅज 4 NaCl युनिट. पार्टिकल काय त्याचा NaCl आहे, तो किती असला पाहिजे, 4. सो द राईट ऑप्शन इज इट कंटेन्स 4 NaCl युनिट. ठीक आहे. आणि इट इज इलेक्ट्रिकली चार्ज, हा चौथा ऑप्शन तर लागू पडणार नाही, कारण हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. तो इलेक्ट्रिकली चार्ज कधी होईल, जर त्याला आपण सेपरेट केलं तर. सो आवर राईट ऑप्शन इज NaCl. इट इज अ गुड MCQ, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर द रेडियस रेशियो इज. टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर, टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर साठी, फॉर टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर रेडियस रेशियो R+ डिवायडेड बाय R- इज इक्वल टू किती असतो. मी तुम्हाला मागच्या एका लेक्चर मध्ये स्टेट बोर्डच्या पुस्तकात त्याने एक टेबल दिलेला आहे सांगितलं होतं, ज्यामध्ये रेडियस रेशियो आणि त्याच्या रेंजसाठी, करस्पॉन्डिंग रेंजसाठी त्याने कोऑर्डिनेशन नंबरचा टाइप एक्सप्लेन केला. सो आता इथं त्याने रेडियस रेशियो किती मेंटेन केलेला आहे मित्रांनो. रेडियस रेशियो इज हिअर. आता याने ऑप्शन काय काय दिले पहा. पहिला ऑप्शन दिला 0.732 to 1, 0.732 to 1. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे 0.414 to 0.732. तिसरा ऑप्शन आपल्याकडे आहे 0.225 to 0.414. लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे 0.155 to 0.225. मित्रांनो, ज्याने रीडिंग केलं असेल त्याला हा MCQ सहज सोडवता येईल. ठीक आहे. आपण रेडियस रेशियो या टर्म मध्ये आपल्याकडे तो टेबल होता. ठीक आहे. एनिवे तो टेबल तुम्हाला पुन्हा एकदा रेफरन्स साठी दाखवतो. ते आपण रेंजेस बघितले होते. रेडियस रेशियो 0.155 ते 0.225 असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 3 येतो, आणि त्यासाठी स्ट्रक्चरल अरेंजमेंट इन ट्रायगोनल. ठीक आहे. समजा तो 0.155 ते 225 असेल तर इथं काही ट्रायगोनल कोऑर्डिनेशन स्ट्रक्चर कोणतंही ट्रायगोनल 3 असेल कोऑर्डिनेशन नंबर. त्यानंतर त्याची रेंज जर 0.225 ते 414 असेल तर टेट्राहेड्रल येईल. इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 येईल आणि टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर येईल. सो आवर क्वेश्चन इज टेट्राहेड्रल. सो ऑप्शन इज 0.225 to 0.414. आणि आता हे राहिलेले जे दोन रेंजेस आहेत, समजा 0.414 ते 0.732 आहे, तर याच्यासाठी आपल्याकडे कोऑर्डिनेशन स्ट्रक्चर काय यायला पाहिजे. देन इट शुड बी ऑक्टोहेड्रल. आणि फायनली हे एक नंबरचं क्यूबिक साठी येईल. हे क्यूबिक साठी येईल. इथं कोऑर्डिनेशन नंबर 8 येईल आणि हे दुसरं येईल ऑक्टाहेड्रल. and in this case the coordination number will be 6. So here ranges लक्षात ठेवा. स्ट्रेटवे टेट्राहेड्रल साठी MCQ तयार झाला. So the option is C. 4 MCQ ची possibility. So you will have to remember the range, and for that range the corresponding coordination number and the coordination structure which can be cubic, octahedral, tetrahedral or trigonal. ठीक आहे. So it is again good MCQ, can be asked in exam. त्यानंतर आपण पाहू मित्रांनो, आता पुढचा MCQ आपल्याकडे आहे. What type of lattice is found in potassium chloride crystal? Potassium chloride, KCl. See again it is from the same family, ionic crystal आहे तो सुद्धा. मग त्याच्यात कुठल्या प्रकारचं लॅटिस स्ट्रक्चर सापडू शकतं. एका सीईटीचं क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे फेस सेंटर्ड क्यूबिक, देन बॉडी सेंटर्ड क्यूबिक, देन सिंपल क्यूबिक आणि सिंपल टेट्रागोनल.
सो ऑप्शन मस्ट बी फेस सेंटर. क्युबिक टेट्रा पोटॅशियम क्लोराइड मध्ये काय असलं पाहिजे? फेस सेंटर. ठीक आहे. सो आवर आन्सर इज राईट. सो इट इज फेस सेंटर्ड. ठीक आहे. सो मित्रांनो NaCl साठी सिमिलर प्रश्न येऊन गेला, KCl साठी येऊन गेला, CaF2 साठी येऊन गेला. सो यू हॅव टू रिमेंबर. आता याचे किती युनिट्स असणार आहे? अगेन 4 युनिट. सो सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, मी असेच MCQ का सिलेक्ट करतोय त्याचं कारण सांगतो. तर मगाशी आपल्याला क्रिस्टल लॅटिस बद्दल प्रश्न विचारला, तो आपण ओळखला FCC. सेम क्वेश्चन फक्त कंपाऊंड बदलून आला. आता त्याच तिन्ही कंपाऊंड साठी कॉमन MCQ काय होईल? तर त्याचे किती पार्टिकल्स किंवा किती मॉलिक्युल्स तिथं असतात त्या सेलमध्ये? 4. सो कन्सेप्ट त्याचे, फक्त प्रश्न वेगवेगळे होतात. हे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात ठेवायचे. ठीक आहे. एनिवे त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, क्रिस्टल कॅन बी क्लासिफाइड इनटू डॅश डॅश बेसिक क्रिस्टल हॅबिट्स 3, 7, 14 आणि 4. आपण 7 बघितले, पण 7 चे किती होत आहेत? 14 होत आहेत, बिकॉज ऑफ दी फेस सेंटर, बॉडी सेंटर अँड एंड सेंटर. सो याचा आन्सर काय असायला पाहिजे देन? याचा आन्सर इट शुड बी 14. इट शुड बी 14, कारण 7 चे 14 होतात, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रिस्टल कॅन बी, ऍक्च्युअली बेसिक क्रिस्टल हॅबिट्स म्हणले. इफ इट इज बेसिक क्रिस्टल हॅबिट, देन our answer should be then 7. So हा argument चा point आहे. So I will suggest you to go through NCERT and correct the thing. बेसिक जर असेल तर 7 घ्यायचा का 14 घ्यायचा, तो आपल्याला एकदा कन्फर्म करून घ्यावा लागेल. ठीक आहे. सो इट कॅन बी 7 or it can be 14, but then बेसिक शब्दाचा आपल्याला जो अर्थ लक्षात ठेवून I will suggest NCERT book to read thoroughly to correct this MCQ, right? बरं, त्यानंतर इन क्रिस्टल द ॲटम्स आर लोकेटेड ॲट द पोझिशन ऑफ. प्रश्न काय आहे? क्रिस्टल मध्ये ॲटम्स आर लोकेटेड ॲट द पोझिशन ऑफ. ऑप्शन ए आहे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी, ऑप्शन बी आहे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, ऑप्शन सी आहे झिरो पोटेन्शियल एनर्जी आणि ऑप्शन डी आहे इनफायनाइट पोटेन्शियल एनर्जी. क्रिस्टल मध्ये जो काही ॲटम आहे त्याचं लोकेशन हे लोएस्ट पोटेन्शियल एनर्जी लेवलला असतं. सो इट्स आन्सर इज बी, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. हा आता एक कन्सेप्ट पॉइंट आहे. क्रिस्टल लॅटिस मध्ये ॲटम्सचं लोकलायझेशन होतं, ॲटम्स लोकेट होतात, बरोबर, क्रिस्टल लॅटिस पॉइंटला. सो त्या ठिकाणी त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असते मित्रांनो? मिनिमम असते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर मोनोक्लिनिक क्रिस्टल हॅज डायमेन्शन्स. परत आपण पहिला MCQ पाहिला होता बा, A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, एक अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तर पॉसिबल अरेंजमेंट काय आहे? तर मोनोक्लिनिक मी तुमच्यासाठी परत एकदा इथं ड्रॉइंग काढायचा प्रयत्न करतो. मोनोक्लिनिक. ठीक आहे मित्रांनो, मोनोक्लिनिकची अरेंजमेंट जर बघितली तुम्ही, आता याचा राईट ऑप्शन इन मोनोक्लिनिक, आय डोंट हॅव टेबल हिअर आहे बेसिकली. सो मोनोक्लिनिकचं जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर त्याचे तीनही जे डायमेन्शनचे असतात, तिन्ही पण दे आर डिफरंट बेसिकली. म्हणजे मोनोक्लिनिक मध्ये A इज नॉट इक्वल्स टू B इज नॉट इक्वल्स टू C. तिन्ही त्याचे एजेसचे लेंथ जे आहेत त्या वेगळ्या असतात. अल्फा आणि गॅमा हे जे अरेंजमेंट आहे, समजा मी अल्फा आणि गॅमा जर अरेंजमेंट लोकेट केली, सो अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री असतो. म्हणजे हे 90 डिग्री आहे. आणि त्यानंतर तुमचा बीटा जो आहे, बीटा इज नॉट इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे हा अँगल 90 डिग्री नसतो. सो दीज आर दी डायमेन्शन कंडिशन फॉर मोनोक्लिनिक. मित्रांनो तो टेबल एकदा ड्रॉ करा, प्रत्येक डायमेन्शन हाताखालून झाला, लिहून पहा, तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. सो अगेन काही MCQ आपल्याकडे आहेत. An FCC unit cell, एक MCQ आहे मित्रांनो इथं. An FCC unit cell of aluminum contains the equivalent of how many atom? से ॲल्युमिनियमची युनिट सेल किती असते? FCC. तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील? सिन्स इट इज एलिमेंट, इट मस्ट बी हॅव्हिंग ओनली ॲटम्स. सो इट हॅज, FCC ला किती नंबर येतो आपला? 4. सो राईट ऑप्शन इज 4. तिथं ऑप्शन दिले होते त्याने 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि डी ऑप्शन होता 4. सो आवर आन्सर शुड बी 4. देन आणखी एक प्रश्न आहे, थोडासा रीडिंग टाइप मध्ये जाईल.
The structure of Na2O crystal is, पहिला ऑप्शन CsCl type, NaCl type, then ZnS type and antifluoride. आता आपल्याला Na2O क्रिस्टल हा नेमकी कुठे कशातला भाग आहे हे जर लक्षात आलं तर आपल्याला इझिली आन्सर सिलेक्ट करता येईल. मग आता याचा आन्सर मी तुम्हाला स्ट्रेट वे सांगतो. याचा आन्सर आहे Na2O हॅज अँटीफ्लोराइड, दॅट इज A2B टाइप स्ट्रक्चर. हे पुस्तकात दिलेलं आहे एका ठिकाणी. Na2O हॅज antifluoride structure. It has an antifluoride स्ट्रक्चर. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर कसं असतं A2B. हे स्ट्रक्चर कसं असतं मित्रांनो A2B. हा रेफरन्स तुम्हाला मिळेल टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये शेवटचा टॉपिक. हा तुम्ही रीड करून घेणं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. सो दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये शेवटच्या टॉपिक मध्ये हे मिळेल. Na2 फ्लोराइड, Na2 हा अँटीफ्लोराइड. मग आणखी किती सबस्टन्सचे नाव तिथं मेन्शन केलेले अकॉर्डिंगली त्या टाईपचं MCQ तयार होईल. आणखी एक मी तुमच्या रेफरन्ससाठी शोधून ठेवला होता, तो तुम्हाला सांगतो. स्ट्रक्चर ऑफ ZnS, झिंक सल्फाइडचं स्ट्रक्चर कसं आहे. सो त्याचं जर आपण ऑप्शन बघितलं तर झिंक ब्लेंड ZnS हॅज FCC स्ट्रक्चर अँड इज अन आयनिक क्रिस्टल हॅव्हिंग 4:4 कोऑर्डिनेशन नंबर. झिंक याचं स्ट्रक्चर काय आहे, FCC आहे. तिथं ऑप्शन दिलेलं होतं आपल्याला बॉडी सेंटर्ड, देन FCC, देन सिंपल क्युबिक अँड फ्लोराइड स्ट्रक्चर. सो फ्लोराइड आणि अँटी फ्लोराइडचे एक्झाम्पल्स मित्रांनो करून ठेवा, मी ते सजेस्ट करेन. ठीक आहे. सो आणखी आता याच्यात जर MCQ बघायचं ठरलं तर बरेचसे MCQ मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे वर्कशीटमध्ये आहेत. तुम्ही ते बघितले डायरेक्टली तरी फायदा होईल. हा, आता एक महत्वाचा फेस सेंटरसाठी एक MCQ सापडलाय आपल्याला. इन फेस सेंटर क्यूबिक लॅटिस अ युनिट सेल इज शेअर्ड इक्वली बाय हाऊ मेनी युनिट सेल्स. परत ऐका हा MCQ. इन फेस सेंटर क्यूबिक लॅटिस अ युनिट सेल इज शेअर्ड इक्वली बाय हाऊ मेनी युनिट सेल. CBSE PMTचा क्वेश्चन आहे का फेस सेंटर क्यूबिक सेल ही युनिट सेल त्याच्या आजूबाजूने मिळून किती युनिट सेल त्याला शेअर करतात. सो इथं ऑप्शन दिलाय 8, 4, 2 आणि 6. ठीक आहे. ऑप्शन काय आहे 8, 4, 2 आणि 6. सो मित्रांनो हे MCQचा आन्सर तुम्ही मला कॉमेंटमध्ये द्यायचं का फेस सेंटर क्यूबिक सेलला त्याच्या सराउंडिंग मध्ये किती युनिट सेल शेअर करतात. 8 असतात का 4 असतात का 2 असतात का 6 असतात. ठीक आहे. सो आय विल लीव दिस MCQ अप टू यू. देन आणखी काही MCQ आहेत माझ्याकडे क्रिस्टलोग्राफी आणि लॅटिसवर. सो क्रिस्टलोग्राफी आणि लॅटिसची एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला आतापर्यंतच्या सेशनमध्ये लक्षात आली असेल. तुम्हाला सगळे 14ची 14 लॅटिसचे 7ची 7 लॅटिसचे डायमेन्शन लक्षात ठेवायचे. ABC आणि अल्फा बीटा गॅमाचे रिलेशन त्या टाईपचे MCQ तिथे येतील. आणि काही एक्झाम्पल बेस MCQ लाईक NaClचं क्रिस्टल स्ट्रक्चर कोणतं आहे, ZnSचं कोणतं आहे, CaF2चं कोणतं आहे. सो लाईक तसे 4-5 क्वेश्चन येतील. मी तुमच्यासाठी क्वेश्चन त्यात टाकलेले. नाउ लेट अस हॅव सम मोर MCQ ऑन क्रिस्टॅलिटी. हा सेशन बेसिकली मी त्याच्यासाठीच ठेवला, त्यामुळे मी दुसऱ्या प्रकारचे MCQ घेत नाही. आय एम एक्सपेक्टिंग 1 MCQ इन दिस MST CET. सो बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो अशा टाईपचं एक MCQ. MCQ ची स्टेटमेंट आहे का, इन बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर द कोऑर्डिनेशन नंबर इज, ऑप्शन इज 8, 12, 4 आणि 6. बॉडी सेंटर मध्ये मित्रांनो तुमच्या किती कोऑर्डिनेशन नंबर असेल बॉडी सेंटर मध्ये. सो बॉडी सेंटरच्या सराउंडिंग मध्ये यू विल फाइंड देर आर 8 अदर युनिट सेल्स टचेस आर in contact with the body center cubic cell. So the coordination number becomes then 8. दूसरा
विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ बीसीसी स्ट्रक्चर. पुढचा एमसीक्यू पॉइंट आहे का विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ बीसीसी स्ट्रक्चर. खाली 4 एक्झाम्पल दिलेले, त्यातलं बीसीसी स्ट्रक्चर कोणतं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर एक्झाम्पल मध्ये आहे मॅग्नेशियम ऑप्शन ए, त्यानंतर झिंक आहे बी ऑप्शन मध्ये, कॉपर आहे आणि सोडियम आहे. सो बीसीसी मध्ये कोणते येतील? मॅग्नेशियम येईल. त्याने नाव दिले, मी सिम्बॉलिकली लिहितो. मॅग्नेशियम येईल, देन झिंक आहे का, कॉपर आहे का, आणि लास्ट ऑप्शन इज सोडियम. ठीक आहे. सो यापैकी कोणाचं स्ट्रक्चर हे बॉडी सेंटर्ड आहे हा तुम्हाला प्रश्न आहे. राईट मित्रांनो, याचा आन्सर आहे सोडियम. सो सोडियमचं क्युबिक स्ट्रक्चर, सोडियमचं क्रिस्टल स्ट्रक्चर बेसिकली क्युबिक आहे आणि त्यातले त्यात ते कोणतं आहे? बॉडी सेंटर्ड. आय होप तुम्हाला एमसीक्यूची आयडिया येत असेल मित्रांनो. त्यामुळे सांगतो माझं लेक्चर तुम्ही बघा. सी आय एम नॉट कंडक्टिंग दिस लेक्चर इन अ डिफरंट फॅशन. आय एम कंडक्टिंग दिस जस्ट लाईक अ क्लासरूम सेशन बिकॉज वी आर गोइंग टू ॲड द व्हॅल्यूज हिअर. राईट. सो आपल्याला ते लक्षात घ्यायचं. मला जर एमसीक्यू विचारला समजा बॉडी सेंटर्ड कोणाचं असतं, खाली 4 नाव दिलं, तर मला किमान पुस्तकात मेन्शन केलेली नावं माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे माझ्याकडं. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर्स इन फेस सेंटर्ड क्युबिक सेल इज. फेस सेंटर्ड क्युबिक सेल मध्ये स्पियर्स म्हणजे पार्टिकल्स किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात असा याचा अर्थ होतो. ऑप्शन ए आहे 74%, 74%, 68%, 52.4% आणि 60%. मित्रांनो आठवा, दिस इज अगेन मेमरी बेस. आपण काय व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती काढलं होतं? इट इज 74%. पॅकिंग इफिशियन्सी, अदरवाइज यांनी शब्द काय वापरला असता का पॅकिंग इफिशियन्सी किती आहे? सो इट इज 74%. देन सी रेडियस ऑफ, आता एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. मी आणखी दोन ते 3 प्रश्न घेणार आहेत. प्रश्न काय पहा. द रेडियस ऑफ Na प्लस इज, the radius of Na plus is 95 picometer. ठीक है. Then that of Cl ion is, that of Cl minus ion is 181 picometer. Then coordination number of Na plus will be, आणि आपल्याला ऑप्शन दिलाय त्याने. ए दिलेला आहे ऑप्शन 4, बी ऑप्शन दिला 8, सी ऑप्शन दिला 6 आणि डी ऑप्शन दिला 12. इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट. मी असं का लिहिलं मित्रांनो? 1 मिनिटासाठी विचार करा. फॉरगेट दिस इज व्हिडिओ लेक्चर अँड ऑनलाईन लेक्चर. यू कॅन सी मी, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नाउ टेल मी, जर रेडियस ऑफ Na plus ion is given to you, radius of Cl minus ion is given to you, and if he is asking the coordination number, then what could be the relation? हा पहिला विषय आला पाहिजे. सो इथं रेडियस रेशियो फाइंड आउट करू शकतो आपण. Na plus divided by Cl minus, that is R plus divided by R minus, which is 95 divided by 181. ठीक आहे मित्रांनो, हे डिव्हिजन करून घ्या. ह्या डिव्हिजनच्या व्हॅल्यू नुसार यू कॅन डिसाइड व्हॉट वुड बी द कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. तिथं आन्सर काय येणार आहे? डिव्हिजन जर आपण भाग दिला इथं, यू कॅन सी इट इज ऑलमोस्ट हे दुप्पट आहे. राईट. 0.55 समथिंग यायला बसलं. मग त्या रेंजसाठी कोऑर्डिनेशन नंबर मगाशी आपण किती घेतला होता एका एमसीक्यू मध्ये? सो हियर द आन्सर इज सी, 6. मग याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो? 6. आता 6 साठी मगाशी मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं होतं मित्रांनो. कोणतं स्ट्रक्चर होतं 6 साठी? आठवा. सो इट इज ऑक्टाहेड्रल बिकॉज कोऑर्डिनेशन नंबर इज इन द रेंज ऑफ 0.0414. हा रेशो किती येईल? 0.4142 to 0.732. या रेंज मध्ये हा 0.5 समथिंग येईल. या रेंज साठी
तुम्हाला टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर तिथं टाइप ऑफ कोऑर्डिनेशन स्ट्रक्चर काय येणार त्या ठिकाणी ऑक्टाहेड्रल. हा काय येईल ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. आता हा प्रश्न त्याने आकड्यांच्या ऐवजी ऑक्टाहेड्रल ट्रायगोनल असं जर दिला तर सहज देऊ शकतो. तो टेबल विसरू नका मित्रांनो. दॅट टेबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणखी एमसीक्यू आहे का आपल्याकडे आता या प्रकारात. सिमिलर एमसीक्यू इज गिवन. तुमच्यासाठी देतो मी होमवर्कला. इफ CS प्लस अँड C आयन्स, CS प्लस आणि C आयन्सची तुम्हाला काय दिलेली आहे साईज दिलेली आहे आणि तुम्हाला परत सिमिलर एमसीक्यू विचारलेला आहे. सो दिस विल बी द मॅजिक एमसीक्यू बिलीव्ह मी. CS प्लस अँड Cn मायनस आयन. So R plus is given to you. That is for CS plus, which is 1.69 angstrom unit, and that for C minus ion, this is CS plus, then C minus, that is R minus, which is again 1.81 angstrom. ठीक है. प्रश्न काय है? The age length of unit cell is, then age length of unit cell is. आता तुम्हाला CS मायनस आणि C प्लस चे आयनिक रेडी दिलेली आणि ही इज आस्किंग एज लेंथ. ऑप्शन देतो मित्रांनो. ऑप्शन ए आहे 4.512 एंगस्ट्रॉम. बी ऑप्शन आहे 3.5 एंगस्ट्रॉम. सी ऑप्शन आहे 4.04 एंगस्ट्रॉम आणि डी ऑप्शन आहे आपल्याकडे 7.00 एंगस्ट्रॉम. सो नाउ हाउ टू डिसाइड द एज लेंथ व्हेन द रेडी आर नोन टू अस. सो हा फॉर्म्युला बेस एमसीक्यू जाईल. विल ट्राय टू सॉल्व दिस एमसीक्यू. सो दिस इज 1.69. मित्रांनो इथं फॉर्म्युला काय पहा. आता याचे जर आपण युनिट सेल ड्रॉ केली आणि दोन कोपरे जर धरले so that will be the then cubic diagonal. And for cubic diagonal, ठीक है, for cubic diagonal we have a formula 2 into bracket r plus r minus is equals to root 3 times a. हा आपल्याला a काढायचा आहे इथं. So here a will be equals to 2 into bracket r plus r minus divided by root 3. Put the values and perform the calculations. You will get the answer 4.07. Okay, so it is 4.07 angstrom. That means your option C is the right option. ठीक आहे. सी या ठिकाणी आपल्याला हे उत्तर देण्यासाठी मुळात हा फॉर्म्युला माहित पाहिजे होता. हे कन्सेप्ट माहित पाहिजे होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण पॅकिंग इफिशियन्सी शिकत होतो, रेडियस रेशो शिकत होतो, त्या ठिकाणी हे फॉर्म्युले मेन्शन केले. सो दिस इज स्ट्रिक्टली फॉर नीट ओनली. आणि MST CET मध्ये हा प्रश्न विचारला जाणार नाही. त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो, की MST CET चे प्रश्न हे तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्यावरच विचारले जातात. ह्या गोष्टी तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात त्याने दिलेल्या नाहीत. जेवढ्या दिलेल्या आहेत त्या रिलेटेड MCQ मी ज्यावेळेस घेतो त्यावेळेस सांगतो. ठीक आहे. सो दिस इज गोइंग टू बी अ नीट क्वेश्चन. आणखी एक घेऊ आपण या सेशनचा. ते आपले सेशन MCQ चे कंटिन्यू होत राहणार आहे. 40 ते 45 मिनिटाचं सेशन प्लॅन केले. त्यात जेवढे MCQ होतील I will continue. So I have another ratio. एक MCQ आहे. The cubic unit length of aluminium has edge length 405 picometer. The
cubic unit cell of aluminum. त्याचं atomic mass दिलेलं आहे आपल्याला. Atomic mass it is given to us, which is 27 gram, has edge length किती दिली मित्रांनो त्याची 405 पिकोमीटर. 405 पिकोमीटर. if density of metal is 2.7 gram per centimeter cube, then aluminum has option A FCC structure, option B BCC structure, option C it has simple structure, simple cubic structure, and option number D edge center. क्यूबिक सेल. ठीक आहे. थोडासा कन्सेप्ट बेस एमसीक्यू आहे, कॅल्क्युलेशन करावं लागतील. तो काय म्हणतोय, क्यूबिक युनिट सेल ऑफ ॲल्युमिनियम, म्हणजे इट इज ऑलरेडी गिवन दॅट द सेल इज क्यूबिक 1. ॲटॉमिक मास इज गिवन टू हॅज एज लेंथ, म्हणजे ए ची किंमत दिलेली आपल्याला त्याने. इथं काय दिलेलं आहे मित्रांनो त्याने, ए इज इक्वल टू किती दिलेला आहे त्याने 405 picometer. Again mass is given to you and density is given to you. Density D is equal to 2.7 gram per centimeter cube and atomic mass let us say is given 27 gram. So आपल्याला structure decide करायचंय. From this information we have to decide the structure. This is quite higher level question, so I will try to explain you with the help of formula. See, let us find out the number of atoms in the given structure from the given data. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे मित्रांनो पहा. हे कसं ठरवायचं, you can see here. I will write formula here. See, formula use करायचा आपल्याला Z is equal to dA cube into Na divided by m. ठीक है, dA cube into Na divided by m. See, D is given to us, which is 2.7. A is given to us, that is 405 picometer. See, picometer म्हणजे 10 raised to minus 10 जर घेतला आपण तर हा किती येईल मग into 405 into 10 raised to minus 10 raised to 3 into Avogadro number घ्यायचा मित्रांनो. Avogadro number आपला किती येते तर 6.023 into 10 raised to 23 divided by 27. ठीक आहे. so this is very important. ज्यावेळेस तुम्हाला डेन्सिटी, ॲटॉमिक मास, एज लेंथ दिलेली आहे, यू कॅन फाइंड आउट द नंबर ऑफ ॲटम्स, that is Z, म्हणजे atomic number तुम्ही find out करा. Once atomic number is known to you, you can decide how many atoms, how many particles that cell has, and from that you can decide the type of structure. आता इथं आलं Z is equal to 4 आलं. Z is equal to किती आलं 4 आलं. and from this you can say this is FCC, कारण FCC मध्ये किती atom असतात 4, आणि म्हणून आन्सर इज 4. so this is very important. ठीक आहे. सो आय विल कंडक्ट सेपरेट सेशन ऑन सच फॉर्म्युला बेस MCQ. आपल्याला नीट साठी सेपरेट सेशन घ्यायचं आहे. दो द पॅकेज इज फॉर MST CET, I will conduct certain MCQs on NEET also. For NEET there is a separate package in which we are thoroughly discuss the difficulty levels. In MST CET we need to discuss. आपल्या पहिल्या सेशन मध्येच आपण MST CET चे केलेले आहे. सेकंड सेशनला आणखी एका सेशनला मी आणखी थोडेसे. ठीक आहे. सो एनिवे थँक्यू. नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला मी थोडेसे अवघड MCQ शिकवतो.